श्री गणेशाय नमः। मकर संक्रांती 2026। मकर संक्रांती केव्हा आहे? 14 जानेवारी की 15 जानेवारी? जाणून घेऊयात तिथी, शुभ मुहूर्त व संक्रांतींची कथा आणि महत्त्व। हॅलो फ्रेंड्स, तर मी प्रीती 0923 या चॅनलवर तुमचं स्वागत करते। तर नवीन वर्षातील सर्वात पहिला सण म्हणजे मकर संक्रांती। देशातील विविध भागात हा सण वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो। संक्रांतीला पतंग उडवले जातात। मकर संक्रांती या सणाला हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीत संक्रमण करतो। याचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो। त्यामुळे या दिवसाचे ज्योतिष्य महत्त्व अधिक आहे। त्याचप्रमाणे हा सण संपूर्ण भारतात अगदी उत्साहाने साजरा केला जातो। महाराष्ट्रात मकर संक्रांतीला तिळगुळ वाटण्याची पद्धत आहे। तर या दिवशी सूर्यनारायणाची देखील पूजा केली जाते। त्यामुळे पाहूयात मकर संक्रांतीची नेमकी तारीख काय व या दिवशी पूजा कशी करावी, काय आहे मकर संक्रांतीचे महत्त्व। मकर संक्रांती तारीख व मुहूर्त। मकर संक्रांती 2026 मध्ये बुधवार 14 जानेवारी रोजी साजरी केली जाईल। पूजेचा शुभ मुहूर्त आहे दुपारी 2:49 ते संध्याकाळी 5:45 पर्यंत। मकर संक्रांती पूजा कशी करावी? मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला सुगड पूजतात। सुगड म्हणजे मातीची छोटी बोळकी। या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, मग सूर्याला अर्घ्य द्यावे। त्यानंतर विवाहित महिला या एकाच दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र घालून पूजा करू शकतात। त्यामुळे पूजेचा शुभ मुहूर्त पाहून आपल्या देवघरात 5 सुगड घ्यावेत, ते एका पाटावर ठेवावे, त्यांना लाल धागा बांधावा व हळद कुंकू लावावे। मग सुगडीत बोरे, गाजर, शेंगा, ऊसाचे तुकडे, हरभरा, तिळगुळ ठेवावे। यातील एक सुगड आपल्या देवघरात ठेवावे, दुसरे तुळशीपाशी ठेवावे। त्यानंतर राम मंदिरात जाऊन रामाचा ओवसा करावा। एक सुगड रामापाशी ठेवावे, एक सुगड सवाष्णीला द्यावे व एक सुगड कोणत्याही मंदिरात ठेवावे। अशा प्रकारे सुवासिनी महिला पूजा करतात। त्यानंतर तिळाची गोड पोळी घरात केली जाते व त्याचाच देवाला नैवेद्य देखील दाखवतात। महत्त्व काय आहे ते? मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाचे लाडू, गजक आणि रेवडी वाटण्याची परंपरा आहे। या दिवशी अन्नधान्य, कंबळ, तूप, वस्त्र, तांदूळ, डाळ, भाजीपाला, मीठ आणि खिचडीचे दान करणे अत्यंत श्रेष्ठ मानले जाते। या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करणे फारच शुभ मानले जाते। मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले दान अक्षय पुण्य प्रदान करते। त्यामुळे जीवनात सुख, समृद्धी आणि समाधान टिकून राहते। या दिवशी जो व्यक्ती भगवान सूर्यदेवांची श्रद्धेने आराधना करतो त्याला मान, सन्मान, प्रतिष्ठा आणि यशाची प्राप्ती होते। तर आज आपण जाणून घेऊयात मकर संक्रांतीची कथा काय आहे ते। तर पौराणिक कथेनुसार शनिदेव हे आपल्या पुत्राला भेटण्यासाठी त्याच्या घरी जातात व शनिदेव हे मकर राशीचे देव असल्याने तो दिवस संक्रांतीचा मानला जातो। तसेच या दिवशी सूर्यदेव मकर राशीत संक्रमण करत असल्याने ज्योतिष्य घटनांसाठी हा दिवस महत्त्वाचा म्हणून मानला जातो। सूर्य मकर राशीत प्रवेश करतात म्हणजेच ते आपल्या पुत्राला शनिदेवाला भेटतात अशी मान्यता आहे। आणखी एका कथेनुसार देवीने संकरासुर राक्षसाचा वध ज्या दिवशी केला त्या दिवसाला मकर संक्रांती म्हटले जाते। तसेच संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत म्हटले जाते। या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही। या दिवशी देवीने किंक्रासुराला मारले असल्याने हा दिवस किंक्रांती म्हणून ओळखला जातो असे मानतात। तर मित्रांनो, तुम्हाला माझी ही आजची माहिती कशी वाटली कमेंट करायला विसरू नका बरं का। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब